याआधी मी न वाफवता, न शिजवता किंवा न उकडता गॅसचा वापर न करता आवळा कँडीची रेसिपी शेअर केली होती. पण तिथे मी साखरेचा वापर केला होता. त्यामुळे खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की गुळाची कँडी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करा. तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आवळा कँडी ती पण आज आपण गुळापासून बनवणार आहोत. अगदी पौष्टिक, त्याचे पोषण मूल्य हे तसेच टिकून राहतील आणि वयोवृद्ध आजीबाबासुद्धा ही कँडी खाऊ शकतील. अगदी सॉफ्ट अशी तयार होते आणि वर्षभरासाठी तुम्ही ही कँडी बनवून साठवून ठेवू शकतात. त्यासाठी मी इथे आवळे घेतलेत. आवळे सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि जर आवळ्यांवर डाग असतील किंवा थोडेफार आवळे काही खराब असतील तर ते काढून घ्यायचे, ते घ्यायचे नाहीत. आता मी इथे एका कढईत पाणी गरम करून घेतलं. त्यावर ही चाळण ठेवायची आणि 15 मिनटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे. तर आता मी इथे गूळ पण बारीक करून घेते. एक 15 मिनटानंतर बघा आवळे आपले इथे व्यवस्थित वाफवून झालेत. तुम्ही हे आवळे स्टीमरमध्ये किंवा जर इडली पात्राच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतात. आता गॅस बंद केला आहे. ती चाळण खाली काढून घेऊयात. आवळे बघा छान उमलून आलेत, म्हणजे ते व्यवस्थित वाफवून झालेत. 15 मिनटं पुरेशी होतात. आता ती पूर्णपणे थंड झाली आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर तर त्याच्या आतमधल्या बिया आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी सहजपणे या फोडी होत आहेत. त्याच्या साईडला हे बघा थोडंफार काळपट भाग असेल तो काढून घ्यायचा किंवा त्याचं जर तुम्हाला हवं असेल तर वरचं सालसुद्धा काढून घेऊ शकतात. पण अगदी काहीच गरज नाही. जर आवळे फ्रेश असतील तर ते तसंच ठेवा, कारण ते अगदी स्वच्छ आपण धुवून घेतलेत आणि त्यानंतर आपण ही कँडी बनवतोय, म्हणून वरचे साल काढून घ्यायची गरज नाही. फक्त त्याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या. आणि गॅसचा वापर न करता, न वाफवता, न शिजवता जर तुम्हाला हे आवळा कँडी बनवायची असेल तर त्याचा देखील व्हिडिओ अपलोड केला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता मी हे आवळे एका काचेच्या वाटीमध्ये टाकून घेते. तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा हे करून घेऊ शकतात. खाली सुरुवातीला थोडेसे आवळे घातले, फोडी ज्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहेत त्या घालायच्या, वरून गूळ घालायचा. अशा पद्धतीने सर्व आवळ्यांवर गूळ जाईल अशा पद्धतीने तो पसरवून घ्यायचा. व पुन्हा आता मी काही आवळ्याच्या फोडी त्यावर घालते आणि पुन्हा गूळ घालणार. अशा 2 ते 3 लेअरमध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूला हे बघा आता मी सर्व बाजूने हा गूळ इथे पसरवून घेते. अजून थोडासा मी इथे एक 5 ते 10 ग्रॅम इतका गूळ घेतला होता आणि तो वरच्या बाजूने अजून थोडासा टाकून घेतला, म्हणजे ह्या फोडी आहेत त्या व्यवस्थित गुळामध्ये झाकल्या जातील आणि त्याला बुरशी लागणार नाही. त्या अशाच उघड्या राहायला नको. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गुळाने ते कव्हर झालं पाहिजे. आता त्याला घट्ट झाकण लावून हे 3 दिवस आपल्याला असंच मुरवत ठेवायचं आहे. झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं आणि असेच आपल्याला आता हे 3 दिवसासाठी ठेवायचं आहे. आता 1 दिवस म्हणजे साधारण 24 तासानंतर मी तुम्हाला हे आता उघडून दाखवते. हे बघा गूळ इथे पूर्णपणे वितळला गेला आहे, त्याला छान पाणी सुटलं आहे आणि मस्त असं हे मुरवलं जातं आहे, बघू शकता. आता ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपल्याला हे रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम 3ही दिवस करत राहायचं आहे. अशा पद्धतीने हलवत राहायचं, नाहीतर त्याला बुरशी लागू शकते. एक 3 दिवसानंतर आवळे छान त्या पाकामध्ये मुरले गेलेत. हे बघा 3 दिवसानंतर मी तुम्हाला ते इथे दाखवते. पण रोज सकाळ संध्याकाळ 3ही दिवशी मी ते हलवून घेतले होते. तो व्हिडिओ मी इथे शूट केलेला नाही. पण तुम्ही 3ही वेळेस ते हलवून घ्या तरच आवळे छान होतील, नाहीतर त्याला बुरशी लागू शकते. आता एका चाळणमध्ये सर्व ते चाळून घ्यायचे आणि एक मोठं ताट घेतलं, त्यावर आता ह्या कँडी पसरवून घ्यायच्या. एक एक करत सर्व कँडी मी ह्या ताटामध्ये आता पसरवून घेते. हे बघा छान असं त्याच्यात पाक मुरला गेला आहे. मस्तच अशी आपली ही कँडी दिसते, बघू शकता तुम्ही.
आता हे जे उरलेला पाक आहे तो फेकून न देता, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण मूल्य आहेत. आवळ्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन सी असते, तसेच केसांसाठी त्वचेसाठी आवळा खूप उपयुक्त असतो. त्यामुळे ते फेकून न देता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हवं तेव्हा त्याचं ज्यूस करून तुम्ही पिऊ शकतात. पाण्यामध्ये थोडेसे मिक्स करायचे आणि प्यायला घ्यायचे. आता हे कँडी मी 1 दिवसासाठी कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्या. 1 दिवसामध्येच त्या छान सुकल्या गेल्या आहेत. पण पूर्ण दिवसभर ऊन यायला हवं. जर तुमच्याजवळ ऊन येत नसेल तर तुम्ही घरातसुद्धा ह्या कँडी सुकवून घेऊ शकता. पंख्याच्या हवेखाली साधारण 2 ते 3 दिवस तरी तुम्हाला लागतील, जर तुम्ही फॅनच्या हवेखाली हे सुकवणार असणार तर. नाहीतर उन्हात जर सुकवल्या तर एका दिवसात छान सुकल्या जातात. आता हे बघा, छान त्या सुकल्या गेल्या आहेत आणि त्याला छान मार्केटसारखं टेक्स्चर यावं यासाठी मी इथे 2 चमचे पिठी साखर घातली. मी इथे खडी साखर होती माझ्याजवळ, ती मिक्सरला फिरवून घेतली आणि ती साखर इथे घातली आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या. तुम्ही वर्षभरासाठी ह्या कँडी साठवून ठेवू शकतात, काही होत नाही, छान टिकतात. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. बघा, खूप छान अशा आपल्या मार्केटमध्ये मिळतात तशाच आवळा कँडी इथे तयार झाल्या आहेत. एक कँडी मी तुम्हाला इथे जवळून सुद्धा दाखवते, बघू शकता, मस्तच. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमची देखील आवळा कँडी ही अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही कँडी घरी बनवली तर कधीही तुम्ही मार्केटमधून ही कँडी विकत आणणार नाही, हे मी खात्रीने सांगते. बघू शकता, एक कँडी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवली, अगदी सॉफ्ट अशी नारळासारखी मऊसूत झाली आहे. सगळेच जण आवडीने खातील, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.